responsible for regulating the different bits of the processes that we have discussed. Today we will talk about the pancreas. Pancreas is a heterocrine gland. Heterocrine gland. पहिलं सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं. It's a heterocrine gland because it works as a endocrine as well as exocrine gland. It works as a endocrine as well as exocrine, therefore it is a heterocrine. जे दोन्हीही कामं ही करते. काय करते? एक्झोक्राइन काम करते आणि एंडोक्राइन काम करते. When we look at the endocrine, then there are specialized cells present in the pancreas and those are called as islets of Langerhans. Okay, islets of Langerhans. And when we look into the exocrine part, it is a pancreatic acini. Pancreatic acini असं म्हटलं तरी चालेल. पॅनक्रियाटिक acini. बघा, साधारणतः जर आपण पॅनक्रिया बघितला त्याची लोकेशन वगैरे कुठे असते तर थोडंसं बघूया आणि मग आपण हिस्टॉलॉजीचा पार्ट बघूया. लोकेशन कुठे असते? इन द डिओडिनल लूप बिलो द स्टमक. बरोबर? इन डिओडिनल लूप. ठीक आहे. डिओडिनम जर बघितलं आपण तर समजा हे स्टमक आहे. या स्टमकच्या खालच्या बाजूला आपल्याला अशी लूप तयार झालेली बघायला मिळते. दिस पार्ट इज द डिओडिनम. बरोबर? आणि त्याच्यानंतर डायजेस्टिव्ह सिस्टम बघितली असेल तुम्ही आणि त्याच्यानंतर आपल्याला इंटेस्टाईन सुरू झालेला बघायला मिळतो. दॅट इज अ जेजुनम अँड देन द स्मॉल इंटेस्टाईन. ठीक आहे. इलियम पहिला डिओडिनम असेल, त्याच्यानंतर जेजुनम असेल आणि त्याच्यानंतर इलियमचा पार्ट, त्याच्यानंतर रेक्टमचा पार्ट असेल, स्मॉल इंटेस्टाईन पहिला आणि लार्ज इंटेस्टाईन नंतर वगैरे. ठीक आहे. याच्यामध्ये आपल्याला एक ग्लँड असलेली बघायला मिळते, लीफ लाईक ग्लँड असलेली बघायला मिळते. अँड दॅट लीफ लाईक ग्लँड इज नथिंग बट द पॅनक्रियास. हा आपल्याला पॅनक्रियास असलेला बघायला मिळतो. दिस इज द पॅनक्रियास. ठीक आहे. हा पॅनक्रियाटिक ग्लँड आपल्याला इथे लोकेटेड असलेली बघायला मिळते. म्हणून त्याला लोकेशन कुठे आहे तर डिओडिनल लूप. बरोबर? एक लोकेशन आपल्याला लक्षात ठेवायचे. सो दिस ग्लँड has two different parts. Now, when you look into the histology of this gland, structure जर बघितलं, histological structure जर बघितलं, तर आपल्याला ह्या ग्लँड मध्ये काय बघायला मिळतात? दोन वेगळ्या प्रकारचे पार्ट बघायला मिळतात. एक आहे एंडोक्राइन पार्ट आणि दुसरा आहे एक्झोक्राइन पार्ट. एंडोक्राइन पार्ट जर बघितला तर आपल्याला वेगळा दिसेल आणि एक्झोक्राइन वेगळा दिसेल. एक्झोक्राइन जर बघितला आपण तर पहिल्यांदा एक्झोक्राइन कडे तर मग त्याच्यामध्ये एंडोक्राइन असतो म्हणून आपण एंडोक्राइन कडे. अशा छोट्या छोट्या लूप्स असलेल्या बघायला मिळतात. इट इज नॉट लाईक दिस सर्क्युलर स्पेरिकल स्ट्रक्चर. इट इज अ लॅक्युनी. इट इज अ स्पेसेस प्रेझेंट विथ इन दिस ग्लँड. ग्लँड मध्ये स्पेसेस असतात. दीज आर द डक्ट्स. हे काय आहेत? डक्ट्स आहेत. लक्षात ठेवायचं. म्हणजे ते आपण टीएस घेतला पण जर आपण बघितलं तर ही जर ग्लँड आहे असं आपण जर म्हटलं तर हे कसे असतात? असे प्रेझेंट असतात ब्रँचियर फॉर्म मध्ये. म्हणून तर लीफ लाईक स्ट्रक्चर असं आपण त्याला म्हणतो. बरोबर? अशा पद्धतीनं. आणि ऍट लास्ट सगळ्यात शेवटी हे डक्ट्स काय असतात? देयर आर बल्ज्ड पार्ट. दोज आर द एंड्स ऑफ दिस डक्ट अँड दीज एंड्स आर नथिंग बट द ऍसिनाय. हे एंड्स जे असतात त्यांना काय म्हणायचं? ऍसिनाय असं म्हणायचं. बरोबर? हे सगळे ऍसिनाय एकत्र जॉईन झालेले असतात अशा अँड देन इट कम्स आउट इन द पॅनक्रियाटिक डक्ट. They opens into the pancreatic duct. या सगळ्या पॅनक्रियाटिक डक्ट मध्ये ओपन होतात. ऍसिनायचे जे सेल्स असतात त्या मोठ्या मोठ्या असतात. columnar epithelial cells which are secretory in nature and therefore they secretes a large amount of the pancreatic juice. बरोबर? Pancreatic juice which is used for the digestion. It is the exocrine part. ठीक आहे. तर आपण exocrine acini असं म्हणतो. बरोबर? एक्झोक्राइन ऍसिनी. सिंगल असेल तर ऍसिनी, अनेक असतील तर ऍसिनाय किंवा ऍसिनस म्हणा. सिंगल असेल तर ऍसिनस आणि अनेक असतील तर ऍसिनाय. Within this there is a connective tissue. In between this acini there is a connective tissue and within this connective tissue there are cells
many large number of the cells, maybe 50 to 100 or 150 cells are situated in the groups, and these cells are nothing but the islets of Langerhans. त्यांना काय म्हणायचं? आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स. लँगरहॅन्स नावाच्या शास्त्रज्ञाने शोधून काढल्या, म्हणून त्याला आपण काय म्हणायचं? आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स. These are suspended within the connective tissue and they looks like an island. Therefore, those are the islets of Langerhans. बरोबर? हे मोठे मोठे आइसबर्ग्स आहेत असं म्हणा, कुठेतरी समुद्रामध्ये आहे हे आइसबर्ग्स आहेत आणि त्याच्यामध्ये छोटीशी आयलंड वेगळी दिसते, म्हणून त्याला आयलंड असं म्हटलं. अपीअरन्स मोर म्हटलं की त्याला विशेष असा अर्थ आपल्याला असलेला बघायला मिळत नाही. क्लिअर? सो आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स इज अ एंडोक्राइन पार्ट. इट इज अ endocrine pancreas. It is an endocrine part of the pancreas. So we will be talking only about the endocrine pancreas. That is about the islets of Langerhans. Islets of Langerhans बद्दलच फक्त आपल्याला बोलायचं आहे, बाकी आपल्याला एसिनिया बद्दल जास्त बोलायचं नाही. क्लिअर? बघूया आपण. Islets of Langerhans are formed of 4 different kinds of the cell. Actually, large number of the cells are present in these islets of Langerhans, but only 4 major cells are present. 4 वेगळ्या प्रकारच्या मेजर सेल्स प्रेझेंट असलेल्या आपल्याला मिळतात. Langerhans, islets of Langerhans. When you look into the structure at that time, there are major 3 and minor 1 type. अशा वेगळ्या प्रकारच्या सेल्स आपल्याला प्रेझेंट असलेल्या आपल्याला मिळतील. त्याच्यातली पहिली जर सेल बघितली, that is the first cell, alpha cells. Alpha cells. Alpha cells. These are the cells present in the islets of Langerhans. Islets of Langerhans मध्ये प्रेझेंट असलेल्या आपल्याला जवळजवळ 20% of the total islet cells are the alpha cells. किती पर्सेंट मध्ये असतात? 20% असतात. त्या आपल्याला ह्या alpha cells असलेल्या आपल्याला मिळतात. So these alpha cells are involved in the secretion of a hormone called as a glucagon. हे काय सिक्रेट करतात? Glucagon secretion. बघा, glucagon secretion. This glucagon is the hormone which is involved in the stimulation of glucogenolysis or glycogenolysis. ठीक आहे? जीनोलायसिस, ग्लुकोजिनोलायसिस म्हणजे काय? ग्लायकोजनचं ब्रेकडाऊन करण्याचं काम कोण करत असतं, किंवा ग्लायकोजनचं ब्रेकडाऊन वाढवणं कोणाचं काम असतं? ग्लुकॅगॉनचं असलेलं बघायला मिळतं. ठीक आहे? इट इज कॉल्ड एज अ डायबेटिक hormone. त्याला काय म्हणायचं? दुसरं म्हणून हे की आहे, म्हणजे माझ्या बुक मध्ये दिलेलं नाही. त्याला काय म्हणायचं? डायबेटिक hormone. इन फॅक्ट दिस इज द hormone which is involved in the diabetes. बरोबर? डायबिटीज कॉज करण्यासाठी कशा कॉज का होतो? तर दुसरं म्हणून आपल्याला बरेच वेळा सांगितलं होतं, इन्सुलिन. इन्सुलिन इज अ अँटी डायबेटिक hormone. रिमेंबर, इन्सुलिनच्या कमतरतेमुळे डायबिटीस होतो आणि हे जर सिक्रेट झालं तर डायबिटीस. ठीक आहे? 2 प्रकार आपल्याला लक्षात येईल. ठीक आहे? ग्लुकॅगॉन. सो अनदर टाइप ऑफ अ सेल that is a beta cell. Beta cells. Beta cells. Beta cells are present in the larger number. Those are about 70% in the out of the total. There are about 70% composed. They form 70% of the mass of this islets of Langerhans. Islets of Langerhans 70% mass कशाने तयार झालेला असतो तर बीटा सेल्स. बीटा सेल्स इन्व्हॉल्व्ड इन द secretion of insulin. Remember, beta cells कशात इन्व्हॉल्व असतात? इन्सुलिन सिक्रेशन मध्ये इन्व्हॉल्व असतात. This insulin secretion is responsible, or insulin hormone is responsible for the increasing the uptake of a glucose. काय म्हटलं? It increases the uptake of a glucose. Glucose molecule चा uptake वाढवतो. पुन्हा कशामध्ये? लिव्हर अँड मसल सेल. हे पुढे कोणाची ऍक्टिव्हिटी वाढवतो? इट increases the ability of the muscle and liver cell to take up the glucose molecule, and therefore glucose molecule is converted into the glycogen. Glycogen मध्ये glucose molecule convert करायला लागतो. आता ह्या दोघं these are the opposite hormone. काल आपण मेन्शन केलं होतं.
अँटॅगॉनिस्टिक पेअर असं म्हणतो, बरोबर. अँटॅगॉनिस्टिक पेअर, विच इज दिस अँटॅगॉनिस्टिक पेअर? ग्लुकॅगॉन अँड द इन्सुलिन आर द अँटॅगॉनिस्टिक पेअर बिकॉज दे वर्क्स अपोजिट टू इच अदर. देयर फंक्शन्स आर अपोजिट टू इच अदर. What does glucagon do? Glucagon increases the glucogenolysis and it increases the glucogenesis. ठीक आहे, ग्लायकोजन सिंथेसिस. थोडक्यात हे काय करतं? ग्लायकोजन सिंथेसिस वाढवतं आणि हे काय करतं? ग्लायकोजन ब्रेकडाऊन वाढवतं, बरोबर. जे ग्लायकोजन तयार केलं जातं ते ब्रेकडाऊन करण्याचं काम कोण वाढवतं? ग्लुकॅगॉन वाढवतं. आणि तयार करण्याचं काम कोण करतं? इन्सुलिन करतं. देअरफॉर व्हॉट हॅपन्स? ग्लुकॅगॉन इन्क्रीजेस द ब्लड शुगर. ब्लड मध्ये शुगर कोण वाढवतं? इन्सुलिन वाढवतं, बरोबर. ब्लड शुगर इज इन्क्रीज्ड बाय द इन्सुलिन नाही, ग्लुकॅगॉन वाढवतं, बरोबर. ब्लड शुगर कोण वाढवतं? ग्लुकॅगॉन वाढवतं. आणि ब्लड शुगर कमी कोण करतं? इन्सुलिन. क्लिअर? म्हणजे हे शुगर वाढवणं आणि शुगर कमी करणं अशी अपोजिट कामं आपल्याला ह्या दोन हार्मोनला असलेली बघायला मिळतात. सो these are the two important cells which are present in the islets of Langerhans and these are the key for the glucose balance, glucose homeostasis, बरोबर. ग्लुकोज होमिओस्टॅसिस, ग्लुकोजचं कॉन्सन्ट्रेशन ब्लड मधलं मेंटेन करणं हे सगळ्यात महत्त्वाचं काम ह्या दोन हार्मोन्स असलेल्या बघायला मिळतं. ठीक आहे, बघूया. याच्यानंतर तुम्ही म्हणा की इफ there is some kind of the stimulations for the increase in the glucagon synthesis, then what makes that glucagon is decreased in the secretion, बरोबर. म्हणजे एकदा का हार्मोन सिक्रेशन सुरू झालं, स्टिम्युलेट झालं की ते स्टिम्युलेटच राहील ना. मग ते कमी करायला पाहिजे. किंवा इन्सुलिनचं सिक्रेशन वाढलं की इन्सुलिनचं सिक्रेशन वाढत राहणार, ते सतत सिक्रेट होत राहणार, पण ते कमी केलं पाहिजे. त्याच्यासाठी तिसऱ्या प्रकारच्या सेल्स आपल्याला त्या आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स मध्ये असलेल्या बघायला मिळतात. दोज आर कॉल्ड डेल्टा सेल्स. डेल्टा सेल्स, डेल्टा सेल्स तिसऱ्या प्रकारच्या सेल्स आपल्याला इथं असलेल्या बघायला मिळतात. दीज आर अबाउट 5% ऑफ द टोटल मास ऑफ द आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स. आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स पैकी 5% जे मास असतं ते कोणाचं असतं? डेल्टा सेल्स. दीज डेल्टा सेल्स आर इन्व्हॉल्व्ड इन द सिक्रेशन ऑफ अनदर इम्पॉर्टंट हार्मोन विच इज द सोमॅटोस्टॅटिन. This somatostatin is very involved or it is very much important in the maintaining the balance between the secretion of a glucagon and the insulin. बघा काय होईल? या दोन्हीपैकी काही जरी वाढलं आणि कमी झालं तरी प्रॉब्लेम होणार. जर इन्सुलिनचं प्रमाण ब्लड मध्ये वाढलं तर चालतं का? नाही चालत. बिकॉज बॉडी नीड्स अ सफिशियंट अमाउंट ऑफ ग्लुकोज इन द ब्लड टू बी रेडीली सप्लाइड टू द बॉडी और टिश्यू. टिश्यूला सप्लाय करण्या रेडी सप्लाय करण्यासाठी ब्लड मध्ये ग्लुकोज असलं पाहिजे. बिकॉज ब्रेन इज द सोल ऑर्गन which is using the glucose, not any other kind of the molecule is used by the brain. It only uses the glucose for the energies. एनर्जी साठी फक्त आणि फक्त काय वापरतो? ब्रेन ग्लुकोज वापरतो. लक्षात ठेवा. दुसरे असतात कीटोन वगैरे असतात ते मायनर असतात, पण मेजर एनर्जी सोर्स कुठला आहे? ब्रेनला ग्लुकोज आहे. अँड ब्रेन इज मेंटेनिंग द होल बॉडी डायरेक्टली और इनडायरेक्टली, कीपिंग द इन्फॉर्मेशन फॉर द सर्वायवल ऑफ द बॉडी, activity of the body, and therefore brain has to be active, and for the activity of the brain what we need? Glucose. If we increase the insulin, then blood glucose will decrease. If it goes down and down and down, at that time there will be big problem. Hypoglycemia will be resulted. Hypoglycemia, glucose level कमी झालेली आपल्याला बघायला मिळेल. तर अशी कंडिशन जर झाली तर आपल्याला प्रॉब्लेम होईल. ठीक आहे. सो increase in the insulin is also not required. Increase in the glucagon is also not required, because if there is a sufficient amount of the glucose already taken into the blood through the absorption in the intestine मधून absorption जर केलेलं असेल आणि ब्लड मध्ये ग्लुकोज ऑलरेडी भरपूर असेल तर पुन्हा ग्लायकोलिसिस ग्लुकोजिनोलायसिस करण्याची काय गरज आहे का? म्हणजे स्टोअर केलेलं ग्लुकोज बाहेर काढायची गरज आहे का? नाही. ते स्टोअर केलेलं म्हणजे खिशात पैसा असताना बँकेतनं काढून आणा असा प्रकारचा गरज आहे का? नाही गरज. सो ग्लुकॅगॉन increase is also not required, and therefore what happens?
the somatostatin works for the maintaining. If there is an increase in the glucagon secretion, somatostatin comes in action and it stops the secretion of the glucagon. It also does same thing with the insulin as well. If there is increase in the insulin secretion, it stops the secretion of the insulin. So statue ते काय करतं? स्टॅच्यू आता बंद, जास्त झालं बंद. ठीक आहे, हे काम करण्याचं कोणाचं काम आहे? असं मेंटेन करण्याचं किंवा बॅलन्स करण्याचं काम कोणाचं आहे? सोमॅटोस्टॅटिनचं असलेलं बघा ना. सो दिस इज द डेल्टा सेल्स. अँड फोर्थ टाइप ऑफ सेल्स, दोज आर कॉल्ड एज अ पीपी सेल्स किंवा त्याला पॉलीपेप्टाइड सेल असंही म्हटलेलं बघायला मिळतं. पीपी सेल्स आर देयर. These PP cells are present in the lower number. These are present in the 5% of the total mass of the islets of Langerhans, and these PP cells are responsible for the another kind of function. Actually, it is not related to this endocrine function, but it maintains the or it controls the exocrine function, and these are involved in the inhibition of secretion of the pancreatic juice. That is exocrine function. Inhibits secretion of pancreatic juice. Secretion of a pancreatic juice is inhibited by this PP cell, polypeptide cell. लक्षात ठेवा, PP polypeptide cells, and therefore they secrete some kind of a peptide that may not be a hormone. त्याला आपण हार्मोन असं म्हणत नाही, पण पेप्टाइड आहे, एक पेप्टाइड आहे. पेप्टाइड सिक्रेट करणाऱ्या सेलला पेप्टाइड सेल्स असं म्हटलं, एवढंच फक्त. पॉलीपेप्टाइड आहे, दॅट पॉलीपेप्टाइड इनहिबिट्स द सिक्रेशन ऑफ द पॅनक्रियाटिक ज्यूस अँड देअरफॉर ऑल्सो मेंटेन्स द डायजेशन. बघा, हे सगळे कशात इन्व्हॉल्व आहेत? डायजेशनच्या रिलेटेड आहेत. पॅनक्रियाटिक ज्यूस सिक्रेट करायचा किंवा नाही करायचा. जर भरपूर न्यूट्रिएंट जर बॉडीमध्ये असतील तर कशाला पॅनक्रियाटिक ज्यूस सिक्रेट करायचं असं पण असतं. मग आपल्याला भूक लागत नाही. ठीक आहे, ऑलरेडी आता जेवण करून आलो की लगेच जेवणात का आपण काय काय असतात मागवतो. तुम्ही म्हणाल जे असतात आमच्याकडे आहेत, ते एक्सेप्शनल केस असतात, पण लगेच जेवत नाही. त्याचं सॅटिस्फॅक्शन झालेलं असेल तर जेवत नाही. काहींच्या इच्छाच अशा असतात की त्या सॅटिस्फाय किती खाताला नाही खाल्ल्यासारखं वाटतं. अशी लोक असतात. सॅटिटी पॉइंट त्यांचा वेगळा असतो, डिस्टर्ब झालेला. दोज हू आर सायकोलॉजिकली बॅलन्स्ड, दे ईट व्हॉट एव्हर दे वॉन्ट, अदरवाइज दे डोंट ईट. म्हणजे अवेलेबल आहे म्हणून खायचं असं त्यांचं नसतं. त्यांना खायचं असेल तरच खातात. अवेलेबल आहे, चांगला आवडीचा पदार्थ आहे आणि आता काय पुन्हा माहित नाही, अवेलेबल आहे आता खाऊन घेऊयात असं म्हणत नाही. माझं भरलंय ना, आता मी काय माझ्या आवडीचं जरी असलं तरी नाही खाणार, त्याला सॅटिस्फाईड कसं म्हणायचं. ठीक आहे, सॅटिस्फिकेशन इज ऑल्सो इम्पॉर्टंट इन द डायजेशन. ठीक आहे, बघूया. These are the different kinds of the cells of the islets of Langerhans, and they secrete different kinds of hormones which controls the glucose balance in the blood. How much glucose is needed in the blood? Do you know how much glucose level or amount of glucose is needed in the blood? It is about 90 to 120 mg per 100 ml. लक्षात ठेवायचं. किती ग्लुकोज लेवल किती पाहिजे? 90 ते 120 पाहिजे. नॉर्मल ग्लुकोज 90 ते 120. ठीक आहे, त्याच रेंज मध्ये मोजली जाते. mg पर डेसिलिटर किंवा 100 ml लक्षात ठेवायचं. ठीक आहे, DL. ठीक आहे, तर ही लेवल मेंटेन करणं गरजेचं असतं. इफ इट गोज डाऊन देन देयर कॅन बी द प्रॉब्लेम. ती कमी झाली तरीही प्रॉब्लेम आणि जास्त झाली तरीही प्रॉब्लेम. पण सगळ्यात महत्त्वाच्या दोन गोष्टी आपल्याला इथं झालेल्या बघायला मिळतात. एक हायपोग्लायसेमिया जर आपल्याला झाला समजा बिकॉज ऑफ द सम थिंग्स, व्हॉट हॅपन्स इफ देयर इज अ हायपोग्लायसेमिया, देयर आर मेनी डिफरंट काइंड्स ऑफ वेज that increases the breakdown of the glycogen within the muscle and the liver, and it reimburses the glucose level. Glucose level काय केली जाते? रिएम्बर्स केली जाते. इट इज नॉट द ओनली केस. लक्षात ठेवायचं. अजून थोडीशी फंक्शन मी इलॅबोरेट करतो त्या दोन्ही एन्झाईमची, हार्मोनची, आणि त्याच्यानंतर आपण बघूया त्याच्यात हे काय. ग्लुकॅगॉन काय होतं? ग्लुकॅगॉन एक इन्क्रीजेस. काय इन्क्रीज करतो? जरा थोडंसं माहित असं जास्त दिलेलं नाही आपल्या बुक मध्ये, पण मी थोडंसं सांगतो. इन्क्रीज काय इन्क्रीज करतं? एक ग्लायकोजन
ब्रेकडाउन. पहिलं ग्लायकोजन ब्रेकडाऊन वाढतं. दुसरं काय करतं, ग्लुकोनिओजेनेसिस, नवीन ग्लुकोज तयार करणं ही प्रोसेस काय करतं ते वाढवतं. नवीन ग्लुकोज कशापासून तयार केलं जातं, लिपिड खाल्ले त्याच्यापासून ग्लुकोज तयार करता येतं, प्रोटीन खाल्ले त्याच्यापासून ग्लुकोज तयार करता येतं, किंवा बॉडीचा कुठलाही पार्ट डिग्रेड केला तर त्याच्यापासून ग्लुकोज तयार करतात. त्या प्रोसेसला काय म्हणायचं, दुसऱ्या ग्लुकोज नसणाऱ्या कंपाऊंड पासून ग्लुकोज तयार करणं म्हणजे काय, ग्लुकोनिओजेनेसिस, नवीन ग्लुकोज तयार करण्याची प्रोसेस. ठीक आहे, ह्या दोन गोष्टी वाढवतात. बरोबर. एक आता काही गोष्टी कमी करतं, इनहिबिट्स और डिक्रीजेस. काय करतं, इनहिबिट करतं किंवा डिक्रीज करतं. काय, ग्लुकोज ब्रेकडाऊन, ग्लुकोजेनेसिस, ग्लुकोज ब्रेकडाऊन, ग्लायकोलायसिस असं म्हणतो ते चालेल. ग्लुकोज ब्रेकडाऊन किंवा त्याला आपण काय म्हणतो, ग्लायकोलायसिस. माहिती असेल मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी ही एक महत्वाची. हे काय करतात, इनहिबिट करतात. बरोबर. आणि दुसरं काय करतात, अपटेक ऑफ ग्लुकोज, ही जी प्रोसेस आहे ती कमी करते. म्हणजे ह्या चार प्रोसेस कमी केल्या की आपोआप काय होणार आहे, ह्या चार प्रोसेस रेग्युलेट केल्या इन दॅट सेन्स, ह्या दोन प्रोसेस वाढवल्या आणि ह्या दोन प्रोसेस कमी केल्या की आपोआप ब्लड ग्लुकोज काय होते, वाढते. इट ऑल्सो इन्क्रीजेस द ऍब्सॉर्प्शन ऑफ ग्लुकोज फ्रॉम द इंटेस्टाइन. तिकडे सुद्धा काम करतोय, कुठं, इंटेस्टाइन मध्ये. इट इन्क्रीजेस द ग्लुकोज ऍब्सॉर्प्शन इन द इंटेस्टाइन. हे लक्षात ठेवायचं. आता दुसरा insulin, it works just opposite to this process. ह्या प्रोसेसच्या अपोजिट काम करतं इन्सुलिन काय करणार, इन्क्रीज करतं. काय इन्क्रीज करणार, आता बघा काय इन्क्रीज करणार, एक ग्लुकोज ब्रेकडाऊन इन्क्रीज करतं, ग्लायकोलिसिस इन्क्रीज करणार, अपटेक ऑफ ग्लुकोज इन्क्रीज करणार, ऑफ ग्लुकोज इन्क्रीज करणार, ग्लायकोजन सिंथेसिस वाढवणार. ठीक आहे, इथं ब्रेकडाऊन आहे, ग्लायकोजन सिंथेसिस. इथं सुद्धा लक्षात ठेवा. अजून एक पॉईंट इनहिबिशन मध्ये ग्लायकोजन सिंथेसिस. ठीक आहे, ग्लायकोजन सिंथेसिस, ग्लायकोजेनेसिस वाढवली जाते, सॉरी कमी केली जाते कोणी, ग्लुकॅगॉन. आणि इथं ग्लायकोजन सिंथेसिस, इन्सुलिन काय करतं, ग्लायकोजनचा सिंथेसिस वाढवतं. बरोबर. आणि ह्या दोन प्रोसेस कमी करतं. कुठल्या, खाली घ्या, इनहिबिट्स और डिक्रीजेस. इनहिबिट्स काय इनहिबिट करतं, ग्लायकोजन ब्रेकडाऊन, आणि ग्लुकोनिओजेनेसिस इनहिबिट करतं. ग्लुकोनिओजेनेसिस ह्या प्रोसेस आपल्याला रेग्युलेट केलेल्या आहेत ना. क्लिअर. ह्या प्रोसेस ज्या आहेत, आता ह्या गोष्टी तुम्हाला मला वाटतं रेस्पिरेशन मध्ये त्या सगळ्या वेगवेगळे जे टर्म्स आहेत, मेटाबॉलिक टर्म आहेत, मेटाबॉलिझम मधल्या सगळ्या टर्म्स आहेत, त्या तुम्हाला हळूहळू क्लिअर होतील. आता मी सांगितलंच आहे, पण ग्लायकोजन ब्रेकडाऊन, ग्लायकोजन मोलिक्युलचं ब्रेकडाऊन करणं आणि ग्लुकोज मध्ये कन्वर्ट करणं, ग्लुकोनिओजेनेसिस, लिपिड्स, प्रोटीन्स, फॅट्स, अॅमिनो ऍसिड यांच्यापासून ग्लुकोज तयार करणं, ग्लुकोनिओजेनेसिस. ठीक आहे. ग्लुकोज ब्रेकडाऊन करणं, ग्लुकोज मोलिक्युल इज कन्वर्टेड इनटू द पायरुविक ऍसिड, दॅट इज द ग्लायकोलायसिस प्रोसेस. बरोबर, ग्लायकोलायसिस आहे. आणि ग्लुकोजचा अपटेक करणं, अशा वेगळ्या प्रकारच्या प्रोसेस आपल्याला इथं रेग्युलेट केलेल्या आपल्याला मिळतात. Clear? So these different hormones are involved in the regulation of the body glucose or glucose homeostasis. They are involved in the glucose homeostasis. Okay. What are the different disorders can be arised from this kind of the hormones? Deficiency or the increase. Deficiency असेल किंवा increase असेल तर आपल्याला एकच महत्त्वाची डिसऑर्डर स्टडी करायची आहे, and that is nothing but the diabetes mellitus. बाकीच्या काही सांगत नाही.
एकच कंडिशन तयार होते किंवा एक साधं सिंपल तुम्हाला माहित असावं म्हणून इफ देयर इज अ डिक्रीज इन द सिक्रीशन ऑफ द ग्लुकॅगॉन व्हॉट विल हॅपन. मी आता दोन्ही कंडिशन एक्सप्लेन करतो. काय हायपो सिक्रीशन कशाचं ग्लुकॅगॉन लीड्स टू द हाइपोग्लाइसेमिया. ठीक है. हाइपोग्लाइसेमिया लो ब्लड ग्लूकोज इन द लो ब्लड ग्लूकोज लेवल. ठीक है. लो ब्लड ग्लूकोज इज लो इन द ब्लड. ठीक है. ब्लड मध्ये ग्लुकोजचं प्रमाण कमी, त्याला काय म्हणायचं हाइपोग्लाइसेमिया. हे कशामुळे होतं? ग्लुकॅगॉन कमी असल्यामुळे होतं. बरोबर. कारण ग्लुकॅगॉनचं काम काय आहे? इन्क्रीज द ब्लड ग्लुकोज लेवल. तेच नसेल तर ब्लड ग्लुकोज लेवल वाढेल का? नाही वाढेल. ठीक आहे. हायपोग्लायसेमिया. फॉर अनदर इन्सुलिन जर कमी झालं तर काय होणार? उलट. कारण ते अपोजिट आहे. हायपरग्लायसेमिया. मी मुद्दामून हायपरग्लायसेमिया म्हणतोय. ग्लायसेमिया म्हटलं तरी चालतं. ठीक आहे. ग्लायसेमिया itself indicates the increased glucose level in the blood, and if it is a hyper, it is excessive increase in the blood glucose level. बरोबर. हायपरग्लायसेमिया हे कधी होतं? हायपोसिक्रेशन मध्ये झालेलं बघायला मिळतं. आता त्याच्या उलट हायपरसिक्रेशन झालं तर काय होईल? उलट होईल. याच्या ग्लुकॅगॉन काय करेल? हायपरग्लायसेमिया कॉज करेल. बरोबर. हायपरग्लायसेमिया कॉज करेल. इन्सुलिन जर जास्त सिक्रेट झालं तर काय होईल? हायपोग्लायसेमिया. क्लियर? बघा क्लियर. अपोजिट आहे. बाकी काही त्याचा वेगळा विचार करायचा नाही. ही एक कंडिशन आणि ही एक कंडिशन. त्याच्यामुळे रिझल्ट काय असणार आहे? तोच असणार आहे. फक्त उलट सुलट असणार आहे. रिझल्ट काय असणार आहे? एक तर ब्लड ग्लुकोज वाढेल किंवा कमी होईल. बस. बाकी काय होत नाही. मग आता सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय होतो? बघा दोन प्रकारचे पर्सन असतात. हायपोग्लायसेमिक असतात, हायपरग्लायसेमिक असतात. डायबेटिक असतात, नॉन डायबेटिक असतात. उत्तम सांगतो. जर तुम्हाला सारखी साखर खावीशी वाटत असेल, सारखी काही लोक असतात बघा शुगर ठेवतात, शुगर टॅबलेट चॉकलेट्स ठेवतात आपल्याकडे, माहिती आहे? अशी लोक असतात. डायबिटीज पेशंटला सुद्धा असं करावं लागतं. काय होतं माहिती आहे का? ते इंजेक्शन घेतात. डायबिटीज पेशंट इन्सुलिनचे इंजेक्शन नाही घेतात. ते वेगळ्या प्रकारचे डायबिटीज बघायचे. ते इंजेक्शन घेतात. इंजेक्शन केल्यानंतर काय होतं? थोड्या वेळानं एवढी साखर कमी होते ब्लड मध्ये की हायपोग्लायसेमिया होते. त्यांना काहीतरी खावं लागतं, गोड खावं, साखर शुगर खावं. ठीक आहे. हायपोग्लायसेमिक कंडिशन तयार होते. जर हायपरसिक्रेशन मुळे झालं तर इन्सुलिनचं झालं तर म्हणजे इंजेक्शन दिलं की हायपरसिक्रेशनच म्हणायचं त्याला. इन्सुलिन तयार होत नाही बॉडीमध्ये, पण इन्सुलिनचं इंजेक्शन दिलं की तेवढ्या वेळासाठी 3-4 तासासाठी इन्सुलिनची लेवल जास्त असते. मग त्याच्यात काय केलं पाहिजे? कंडिशन आहे आपल्याकडे. त्यावेळेस काय केलं पाहिजे? शुगर खाल्ली पाहिजे. कारण तिथं हायपोग्लायसेमिया होऊ नये आणि क्रिटिकल प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ नयेत म्हणून आपल्याला हे करावं. तर अशा प्रकारे आपल्याला दोन्ही कंडिशन मध्ये अपोजिट रिझल्ट आपल्याला झालेले बघायला मिळतील. पण हे मी याच्यासाठी सांगितलं की याच्यावरती फिरून क्वेश्चन विचारले जातात बघा. ठीक आहे. काय होईल? इन्क्रीज इन द ग्लुकॅगॉन लेवल, व्हॉट विल हॅपन? बाकीच्या टर्म्ससाठी कंडिशन काय दिलेली आहे. ठीक आहे. काय होणार आहे? हायपोग्लायसेमिया. इफ ग्लुकॅगॉन लेवल डिक्रीजेस, व्हॉट विल हॅपन? हायपरग्लायसेमिया. सॉरी, इन्क्रीज जर झालं तर हायपरग्लायसेमिया, डिक्रीज झालं तर हायपोग्लायसेमिया. इन्सुलिन जर वाढलं, कमी झालं तर हायपरग्लायसेमिया आणि वाढलं तर हायपोग्लायसेमिया. क्लिअर? बघूया आपण. एक कॉमन डिसऑर्डर आहे याच्यामध्ये, ती आपण जराशी जास्त बघायची आहे. दॅट इज हायपोसिक्रेशन ऑफ द इन्सुलिन that is leading to the diabetes
diabetes mellitus. Diabetes mellitus, or simply you can call it as a diabetes. Diabetes is also called as a hyperglycemia. Hyperglycemia. As we explained earlier, hyperglycemia is an increased blood glucose level. साधारणतः किती वाढल्यानंतर हायपरग्लायसेमिया म्हणायचं, हा दुसरा प्रश्न असू शकतो तुमचा, बरोबर. इफ इट इज अ कॉन्स्टंट म्हणतो बघा मी, कॉन्स्टंट, when you are hungry with an empty stomach, when empty stomach is there and glucose level is more than 140 mg per dl, then that can be considered as a hyperglycemia. Constant, लक्षात ठेवा, कॉन्स्टंटली हाय पाहिजे. आता जेवढ्या जर बघितलं ना तुमची ग्लुकोज लेवल हाईक झालेली बघा, वाढलेली बघा, काय होईल, इमिडिएटली गोड खाल्लाय मी, तर जामून खाल्ले आणि लगेच जर ग्लुकोज लेवल मोजली तर माझ्या अर्थातच जास्त येणार आहे. इट शुड बी, ती लगेच वाढली पाहिजे, बरोबर, कारण आपण ग्लुकोजच खातोय तर ग्लुकोज वाढलं पाहिजे, नाही तर मग काय फॅट्स वाढतील का? साधा सिंपल क्वेश्चन आहे. म्हणून काय की आपल्याला कधी बघायची हंग्री कंडिशन, म्हणून ग्लुकोज जर ब्लड ग्लुकोज जर बघायचं झालं तर जेवण झाल्यानंतर 3-4 तासांनी बोलवलं. जेवण केल्यानंतर 3-4 तास काही घ्यायचं नाही, उपाशी पोटी बोलवलं जातं आणि मग ब्लड काढून घेतलं जातं आणि मग ती जी लेवल असेल ती काय झाली, हायपरग्लायसेमिया. नॉर्मली when we eat at that time glucose level increases and when we fast at that time glucose level decreases to the normal, not below the normal. Remember, normal range सांगितली होती 90 ते 120 या दरम्यानच असली पाहिजे तुमची ग्लुकोज लेवल. आणि जर जेवण केलं असेल तर वाढलीच पाहिजे. इट मे गो अबाउट 250, 350 as well, doesn't matter. 300, 350, 400 पर्यंत जाऊ द्या, काही प्रॉब्लेम येत नाही, कारण बाकीचे लगेच कामाला लागतात. ग्लुकोज आलं ब्लड मध्ये की लगेच आतमध्ये लिव्हर मध्ये ट्रान्सपोर्ट करायला सुरुवात केली जाते, लगेच बाकीच्या प्रोसेस फास्ट होतात, ठीक आहे, आणि लगेच 2 तासामध्ये लगेच ती ग्लुकोज लेवल नॉर्मल आणली जाते. आणि जर तुम्ही खूपच गोड खाल्लं असेल त्यावेळेस तुम्हाला पाणी प्यावं लागतं, मग डायल्युशन तात्पुरतं होतं, लक्षात ठेवा, तात्पुरतं डायल्युशन केलं जातं. म्हणजे ब्लड ग्लुकोज लेवल तशीही मेंटेन केली जाते बाय इन्क्रीजिंग द ब्लड व्हॉल्यूम. क्लिअर? अशा प्रकारची कंडिशन आपल्याला लक्षात येते. अँड मे बी मोर दॅन 140 और इट मे बियॉन्ड द 180. हायपरग्लायसेमिया 180, 200, 220 वगैरे वगैरे असं भरपूर असतं. काही जर आपण कंटिन्युअस 220, मोर दॅन 220, if there is a blood glucose level, there can be the many different kinds of the complicated conditions will arise, especially rupture of the blood vessels. काही डायबिटिक लोक असतात त्याच्यामध्ये हायपर टेन्शन जास्त दिसतं आणि तुम्हाला त्याचे डोळे लाल दिसतात. असं ज्या माणसाचे डोळे लाल सतत दिसतात, सतत, नॉट बिकॉज ऑफ द सम काइंड ऑफ द इन्फेक्शन और सम काइंड ऑफ द व्हॉट वी कॅन से हार्म, डोळ्याला हार्म झाली तेव्हा काय प्रॉब्लेम झाला म्हणून तो हो नाही, तर नॉर्मली जरी डोळे लाल दिसत असतील तरी सुद्धा आपण म्हणायचं की त्याला हाय ब्लड प्रेशर आहे, मे बी बिकॉज ऑफ द डायबिटीस, मे बी बिकॉज ऑफ द डायबिटीस. लगेच डायबिटीसमुळेच असे आहे असं नाही म्हणायचं, पण त्याचं कारण डायबिटीस असण्याची शक्यता आहे. क्लिअर? म्हणजे दोनच गोष्टी लक्षात, डोळे ज्याचे लाल त्याला एक तर डायबिटीस असणार किंवा हार्ट प्रॉब्लेम असणार, त्याच्यामुळे ब्लड प्रेशर जास्त. ह्या गोष्टी आपल्याला डोक्यातच ठेवून टाकल्या तरी चालतील. ठीक आहे, बघूया. डायबिटीस मेलिटस इज अ इन्क्रीज इन द ब्लड ग्लुकोज लेवल ड्यू टू, कारण महत्वाचं, ड्यू टू वेगवेगळ्या कारणामुळे होतो, पण सगळ्यात महत्वाचं काय, एक कारण कॉजेस आपण बघूया. सगळे कारण मी एकत्र देतो, कॉजेस, आणि मग पुन्हा टाईप मध्ये बघूया. कॉजेस 1, लो और नो इन्सुलिन. पहिलं एक काय, इन्सुलिन काय असलं पाहिजे, एक तर कमी असेल किंवा इन्सुलिन सिक्रिशन नसेल. एक कंडिशन, इन्सुलिन deficiency, you can simply say insulin deficiency, because insulin is an anti-diabetic hormone.
Therefore, if this anti-diabetic hormone is not present, there will be the diabetes. Anti-diabetic hormone नाही म्हणजे काय होणार? डायबिटीज होणार. कारण डायबिटीजला अपोज करणारा कोणीच नाहीये. आणि तो कोण आहे? अँटी-डायबेटिक हार्मोन इन्सुलिन आहे. म्हणून ठीक आहे, इन्सुलिन डिफिशियन्सी. दुसरं, इन्सुलिन डिफिशियन्सी कशामुळे असू शकते? काय त्याची कारण असतील सांगा बघूया. देयर विल बी डिस्ट्रक्शन ऑफ द पॅनक्रियास. पॅनक्रियाटिक आयलेट्सचं काय असेल? डिस्ट्रक्शन झालेलं असेल बिकॉज ऑफ द मेनी डिफरंट रिझन्स. काही वेगवेगळी कारण असू शकतात. काय असू शकतं? एक तर ऑटो इम्युनिटी असेल, त्याच्यामुळे पॅनक्रियाटिक आयलेट्स जे आहेत स्पेशली बीटा सेल्स असतील, त्या बीटा सेल्स डिस्टर्ब झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे देयर इज नो सफिशियंट नंबर ऑफ द बीटा सेल्स अवेलेबल टू सिक्रीट इन्सुलिन. सो इन्सुलिन डिफिशियन्सी एक कारण. बरोबर. सो अनदर रिझन, इन्सुलिन सिक्रेटिंग बीटा सेल्स आर देअर बट दे आर डिफेक्टिव्ह. काय असतील? डिफेक्टिव्ह असतील. बघा, एक काय सांगितलं मी? डिस्ट्रक्शन किंवा डिस्ट्रक्टिव्ह पॅनक्रियास. पॅनक्रियास काय असेल? डिस्ट्रक्टिव्ह असेल. किंवा डिस्ट्रक्टिव्ह पॅनक्रियास, डिस्ट्रक्शन ऑफ पॅनक्रियास. डिस्ट्रक्शन अर्थ बदल, डिस्ट्रक्शन ऑफ पॅनक्रियास, पॅनक्रियाचं डिस्ट्रक्शन. ठीक आहे. दुसरा काय? डिफेक्टिव्ह beta cells. Defective beta cells, they secrete insulin, but that insulin is not proper. That is a defective. Functional insulin is not secreted by the beta cells. Beta cell काय करतात? एक तर दोन प्रकारे बीटा सेल काम करू शकतात. डिफेक्टिव्ह फंक्शन कसे असू शकतात? दोन प्रकारे असू शकतात. एक, बीटा सेल एकदम कमी, एकदम स्लो सिक्रिशन करणार इन्सुलिनचं, म्हणजे इन्सुलिन कमीच पडणार. एक बरोबर, इन्सुलिन कमी प्रमाणात सिक्रेट, जेवढं पाहिजे तेवढं सिक्रेट करत नाही, कमी सिक्रेट करतात. आणि दुसरं, केलं तरी ते डिफेक्टिव्ह असतं. इन्सुलिन डिफेक्टिव्ह आहे म्हणून इन्सुलिन कांट फंक्शन प्रॉपरली. इन्सुलिन त्याचं काम परफेक्टली करू शकत नाही. बरोबर. अशा दोन डिफेक्टिव्ह बीटा सेल्स मुळे झालेली कामं. देअरफॉर देयर इज अ डायबिटीज पेरिटिस. बघा, त्याच्यानंतर आपल्याला सांगता येईल आता हे काय? इन्सुलिन डिफिशियन्सी कशा प्रकारे असू शकते? एक तर इन्सुलिनचं प्रमाण कमी असेल, कशामुळे असेल? डिस्ट्रक्शन ऑफ द सेल्स अँड देयर विल बी द डिफिशियन्सी ऑफ द ऑर डिफेक्टिव्ह सेल्स. दोन प्रकार. आता डिस्ट्रक्शन कशामुळे झालेलं असू शकतं? दोन कारणामुळे. ऍक्सिडेंटल डिस्ट्रक्शन असू शकतं किंवा ऑटो इम्युन डिस्ट्रक्शन असू शकतं. बरोबर. आणि डिफेक्टिव्ह काय असतात? सेल्स आर डिफेक्टिव्ह, देअरफॉर दे आर अनेबल टू secrete a sufficient amount of the insulin, and another, they secrete insulin but that insulin is not a proper, normal. It is abnormal insulin, therefore insulin can't function. बरोबर. इन्सुलिन स्वतः फंक्शन करू शकत, म्हणून त्याचा रिझल्ट काय होतो? डायबिटीज मेलिटस. एक, इन्सुलिन डिफिशियन्सी. सेकंड, इन्सुलिन रेजिस्टन्स. इन्सुलिन रेजिस्टन्स लक्षात ठेवा. इन्सुलिन रेजिस्टन्स. व्हॉट इज इन्सुलिन रेजिस्टन्स? इन्सुलिन इज सिक्रेटेड बट इन्सुलिन इज नॉर्मल. बघा, त्याच्यात कंडिशन काय? इन्सुलिन सिक्रेट केलं जातं, इन्सुलिन नॉर्मल आहे, सगळं पॅनक्रियाटिक सेल नॉर्मल आहे, पॅनक्रिया नॉर्मल आहे, सगळं नॉर्मल आहे, एव्हरीथिंग इज नॉर्मल बाय द साइड ऑफ द पॅनक्रिया. बट द सेल्स टार्गेट फॉर दिस insulin is the muscle and the liver. टार्गेट कोण आहे? त्याचा टार्गेट ऑर्गन कोण आहे इन्सुलिनचा? लिव्हर अँड मसल. बट लिव्हर अँड मसल कांट रिस्पॉन्ड टू द इन्सुलिन. काय म्हटलं मी? रेजिस्टन्स. इन्सुलिन आहे बट सेल्स आर रेजिस्टंट टू इन्सुलिन, नॉट रिस्पॉन्सिव्ह, नॉट सेन्सिटिव्ह टू द इन्सुलिन. कुठल्या सेल्स? टार्गेट सेल्स. टार्गेट सेल इन्सुलिन रेजिस्टन्स. बॉडीच्या सगळ्या सेल्स काय होतात? इन्सुलिनला रिस्पॉन्डच करत नाही. बरोबर. आणि त्याच्यामुळे काय होतं? दे कांट वर्क प्रॉपरली. फॉर एक्झाम्पल, सपोज इट इज अ लिव्हर सेल अँड व्हॉट हॅपन्स? इट इज अ इन्सुलिन. दिस इन्सुलिन गोज अँड बाइंड्स टू द रिसेप्टर प्रेझेंट ऑन द टार्गेट सेल. बट when there is a defective or this insulin is normal but this receptor
इटसेल्फ अ डिफेक्टिव्ह. रिसेप्टर काय डिफेक्टिव्ह. बघ म्हणजे थोडक्यात समजून सांगायला म्हणून काय करतो, नेटवर्क वगैरे चांगले पण आपला मोबाईलच खराब आहे. ते आयसी वगैरे असते ना, नेटवर्कचा आयसी तोच खराब झाला, मग आपल्याला रेंज येईल का? तसं नेटवर्कचा आयसी खराब झालेला, इन्सुलिन प्रॉपर आहे, नेटवर्क प्रॉपर आहे, सगळं 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 प्रॉपर आहे, पण रिसिव्ह होत कधी कधी असतं. आताचे मोबाईल एवढे स्मार्ट झाले, एवढे हँग व्हायला एवढे स्मार्ट आहे, कधी कधी स्मार्ट आहेत पण हँग होते की नाही? का? एवढी कामं दिली त्याला, एवढी कामं दिली की ते आता बिअर करू शकत नाही. कधी कधी बघून होतो प्रॉब्लेम. माझ्याकडे नवीन मोबाईल आहे तोपर्यंत नाही, पण नंतर नंतर काय होतं, 5-6 महिने गेले त्या मोबाईलला तो प्रॉब्लेम यायला सुरू होतो. फोन येतो उचलतच नाही, उचलता येतो, काय करायचं, कट पण होत नाही, आणि तिकडच्या माणसाचा आवाज तर येतो, असं पण होतं, आपलाच आवाज जात नाही, असं पण होतं. दीज आर सम प्रॉब्लेम्स बिकॉज फ्रॉम द टार्गेट्स organ there is a problem. Insulin is normal, secretion is also normal, or its level is also normal, but target organ can't respond. This is the another condition, insulin resistance असं म्हणायचं. ठीक आहे, हे कशामुळे होतं, टार्गेट सेल मध्ये प्रॉब्लेम असतात म्हणून होतं, and therefore there is a diabetes mellitus. क्लिअर? ही कारण कायम लक्षात ठेवा. डायबिटीस वरती कुठलाही प्रश्न कुणीही कसाही विचारू द्या, तुम्हाला त्याचं उत्तर आलंच पाहिजे. ठीक आहे, एवढी जर कारण लिहून ठेवली तर याच्याशिवाय दुसरी कारणच नाही. ठीक आहे, चला बघूया व्हॉट आर दोज डिफरंट टाइप्स ऑफ द डायबिटीस. म्हणून बेस्ड ऑन द कॉजेस दिस डायबिटीस इज डिवायडेड इनटू द 2 डिफरंट टाइप. बघा काय म्हटलं, 2 वेगळ्या प्रकार, इन्सुलिन वरती डिपेंड असणार आणि इन्सुलिन वरती इंडिपेंडंट असणार. सो इन्सुलिन डिफिशियन्सी मुळे जर होत असेल तर त्याला काय म्हणतात, इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस मेलिटस, IDDM. हा काय, इन्सुलिन डिपेंडंट. इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस मेलिटस. डायबिटीस मेलिटस पण तो कशावरती अवलंबून आहे, तो इन्सुलिन वरती डिपेंडंट, बरोबर. म्हणजे तो कशामुळे होईल, इन्सुलिनच्या कमतरतेमुळे किंवा इन्सुलिनच्या डिफॉर्म असल्यामुळे, बरोबर. इन्सुलिन एकतर कमी सिक्रेट होत असेल किंवा सिक्रेटच होत नसेल, किंवा सिक्रेट होत असेल पण ते डिफेक्टिव्ह आहे. अगोदरची सुरुवातीची कारण बघितली आपण. इन्सुलिन डिफिशियन्सी आपण 2 प्रकारे बघितली होती, पॅनक्रियाचं डिस्ट्रक्शन झाल्यामुळे असेल किंवा पॅनक्रियाटिक सेलमध्ये डिफॉर्मिटीज म्हणजे डिफॉर्मिटीज असल्यामुळे, बरोबर. डिफेक्टिव्ह इन्सुलिन सेल असल्यामुळे, बरोबर. या 2 कारणामुळे काय असेल, इन्सुलिन कमी होत असेल किंवा इन्सुलिन रिस्पॉन्स देत नसेल, तर अशा वेळेस आपल्याला काय कुठला डिसीज झालेला बघायला मिळतो, डायबिटीज, इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस मेलिटस. अँड दिस इज ऑल्सो कॉल्ड एज अ टाइप 1. त्याला काय म्हटलं जातं, टाइप 1 डायबिटीस मेलिटस. लक्षात ठेवा, टाइप 1 काय, इन्सुलिन वरती अवलंबून आहे. आता ह्याची टाइप 1, याला टाइप 1च का म्हटलं, इट इज द फर्स्ट ऑर्गन विच इज इन्वॉल्व्ड इन द डिफिशियन्सी. डिफिशियन्सी मध्ये पहिला ऑर्गन इन्वॉल्व्ड आहे म्हणून त्याला टाइप 1 असं म्हणतात. म्हणजे ज्या ऑर्गन पासून हे कॅस्कॅड सुरू होतो, ही सायकल सुरू होते, तिथून सुरुवात झाली म्हणून टाइप 1 म्हटलं. बाकी काय त्याच्यात विशेष नाही. आणि दुसऱ्या प्रकारचा डायबिटीस आहे इन्सुलिन इंडिपेंडंट, काय म्हणायचं, किंवा नॉन इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस मेलिटस, बरोबर. NID, नॉन इन्सुलिन. बघा, नॉन इन्सुलिन डिपेंडंट. नॉन इन्सुलिन डिपेंडंट काय असतो, जसं मी सांगितलं, सेकंड रिझन बघितला. कुठला रिझन बघितलं, देयर इज अ डिफेक्ट इन द टार्गेट सेल विच कांट रिकॉग्नाइज द इन्सुलिन लेवल. लिव्हर सेल इज द टार्गेट सेल. लिव्हर सेल काय, टार्गेट सेल, पण त्या टार्गेट सेल मध्ये डिफेक्ट आहे, बरोबर. हे 2 प्रकारचं असतं. टीचिंग दोन प्रकारचं असतं. असं ह्याच प्रकारच्या अॅनालॉगस एक्झाम्पल. टीचिंग 2 प्रकारचं, टीचर डिपेंडंट, स्टुडंट डिपेंडंट.
फक्त आपण काय म्हणतोय टीचर डिपेंडंट आणि नॉन टीचर डिपेंडंट. टीचर डिपेंडंट म्हणजे काय, टीचरच आला नाही, वर्ग होत नाही, लेक्चर होणार नाही. दुसरं काय, टीचर आला पण स्टुडंट नाही, नॉन टीचर डिपेंडंट. बरोबर, लक्षात आलं. म्हणजे रिस्पॉन्स कोणाचा नाहीये, टार्गेट ऑर्गनचा नाही. टार्गेट कोण आहे, आता स्टुडंट म्हणतो, ह्या एक्झाम्पल मध्ये स्टुडंट्स आर नॉट रिस्पॉन्डिंग to the teacher and therefore there is no learning. Same thing happens, the insulin is not received by the target cell and therefore there is a problem. मग काय, म्हणजे ह्या लिव्हर सेलचं काय काम असतं, हे इन्सुलिन जातं लिव्हर सेलला सांगतं की ग्लुकोज घ्या, बरोबर, ग्लुकोज घ्या म्हणून सांगतं. पण हे काय करतात, इन्सुलिन येतं एकतर बाइंडच होत नाही सेलला, कारण डिफेक्टिव्ह रिसेप्टर असतात त्याच्यामुळे बाइंड होत नाही. बाइंड झालं तरी ती सेल रिस्पॉन्ड करत नाही, म्हणजे बाइंड टू हो किंवा नाही हो, मी काही ग्लुकोज घेणार नाही असं म्हणते. मग ग्लुकोजच घेत नाही, मग ग्लुकोजचं प्रमाण वाढतं ब्लडमध्ये. ठीक आहे, तर अशा प्रकारचे हे दोन डायबिटीस मेलिटस आपल्याला असलेली बघा ना. क्लिअर. सो दीज आर द टू डिफरंट टाइप्स ऑफ द डायबिटीस मेलिटस. लक्षात ठेवायचे, हे फार महत्वाचे आहे आणि याची कारण आपण चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करून बघितलेली आहे. काही गोष्टी आपल्याला याच्यातल्या, त्याला आपण इन्सुलिन रेजिस्टन्स असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल अजून त्याच्यातले काही सिम्पटम्स फक्त थोडेसे मी सांगणार. एक सिम्पटम्स काय होतात, हाय ब्लड ग्लुकोज ब्लड मधलं जास्त असतं. देन इफ देर इज अ ब्लड ग्लुकोज हाय, देन एक्सेसिव्ह एक्सक्रीशन ऑफ ग्लुकोज इन द युरिन. म्हणून दुसरा ग्लुकोज युरिया ही एक कंडिशन होते, हाय किंवा एक्सेस एक्सक्रीशन ऑफ ग्लुकोज इन युरिन. युरिन मध्ये आपल्याला ग्लुकोजचं प्रमाण जास्त असलेलं बघायला मिळतं. अगेन देयर कॅन बी द अनदर काइंड ऑफ कंडिशन which is called as a ketosis. There is a ketosis. What happens if blood glucose is much more, then that glucose is converted into the ketones. ते ग्लुकोज काय कशात कन्वर्ट केलं जातं, कीटोन बॉडीज मध्ये. सो देयर इज अ accumulation of ketone bodies. Ketone bodies accumulate होतात, म्हणून त्याला त्या कंडिशनला काय म्हणायचं, कीटोसिस असं म्हणायचं. ठीक आहे, तर ह्या कंडिशन. आणि बाकीच्या तर कंडिशन तुम्हाला माहितीच आहे. हाय ब्लड प्रेशर असेल त्या पर्सन मध्ये, हायपर टेन्शन आपण त्याला म्हणतो, बरोबर, हायपर टेन्शन, बॉडी व्हॉल्यूम वाढलेलं असेल, and there can be the many different kinds of the other problems may arise. If this diabetes goes at the high level, at that time there can be the bursting of the blood capillaries into the brain, and therefore there can be the brain attack. Bursting of the blood capillaries within the heart, there can be the heart attack. Bursting of the blood capillaries within the kidney, therefore kidney damage, kidney failure may be there. ठीक है, अशा वेगळ्या प्रकारच्या हार्ट फेल्युअर, ब्रेन फेल्युअर, किडनी फेल्युअर, सगळे ऑर्गन डिस्ट्रक्ट झालेले बघायला मिळतात. and therefore diabetes is a serious problem in the today's world, or in the today's society, in the modern society especially. Diabetes is a big problem. Clear? So this is about the pancreas. Clear? Achha, try. So it's a pancreas. Second, next gland is the gonads. The first again, just like chapter 9. Gonads. Gonads. There are two different kinds of the gonads. एक आपल्याला माहित आहे ovary. Ovaries. There are pairs of ovaries present in the female, and they secrete 4 different kinds of the hormones. चार वेगळ्या प्रकारचे hormones आपल्याला secrete केलेले बघायला मिळतात. They secrete the female sex hormones. लक्षात ठेवायचं. Female sex hormones secrete केले. पहिला आहे estrogen. Estrogen is a hormone secreted by the ovarian follicle. Ovarian follicle ना
सिक्रेट केलेलं बघायला मिळतं. अँड इट इज इन्व्हॉल्ड इन द मेंटेनन्स ऑफ द सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स इन द फिमेल. कुठले? सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स इन फिमेल. फिमेलचे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स मेंटेन करणं हे महत्वाचं आपल्याला इथं काम याचं असते. व्हॉट आर द सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर? बघा, डेव्हलपमेंट ऑफ द ब्रेन, मेंटेनन्स ऑफ द मेन्स्ट्रुअल सायकल, त्याच्यानंतर मेंटेनन्स ऑफ द हेअरलेस बॉडी, बॉडीवरचे हेअर्स कमी करणे, हे सुद्धा इस्ट्रोजनचं काम असलेलं बघायला. फिमेलनेस इज मेंटेन्ड बाय दिस इस्ट्रोजन. रिमेंबर, बघा, म्हणजे स्त्रीचं स्त्रीपण कोण जगतं? इस्ट्रोजन, दुसरं कोणी. लक्षात ठेवा, ज्या स्त्रियांमध्ये इस्ट्रोजनचे प्रमाण कमी असतं त्या स्त्रिया नसतात असं म्हटलं तर चालेल. बऱ्याचशा स्त्रिया अशा असतात की त्यांना मुलं बाळ होत नाही, ते सुद्धा इस्ट्रोजनची कमतरता असते. बाकीचे असतात भरपूर फॅक्टर, पण इस्ट्रोजनची कमतरता प्रायमरी आपल्या लक्षात आलेली बघायला मिळते. क्लिअर? सेकंड हार्मोन आपल्याला माहित आहे. सेकंड हार्मोन दॅट इज अ प्रोजेस्टेरॉन. Progesterone is secreted by the corpus luteum. Corpus luteum. Corpus luteum. Corpus luteum. बघा, ह्युमन रिप्रोडक्शन झालं का तुमचं चॅप्टर? झालं माहिती? मग मी काय जास्त सांगायची गरज नाही. What happens when there is a ovulation? In the ovulation, ovum goes out and remaining follicular cells remains as it is, a yellow body. That yellow body is nothing but the corpus luteum, and that corpus luteum secretes progesterone. Progesterone is involved in the many different kinds of the activities. पहिला, progesterone, it maintains the normal menstrual cycle. आता estrogen is also involved in the normal menstrual cycle balance. Progesterone is also involved. हे काय करतं? बघा, it is involved in the thickening of the endometrium of the uterus. कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे? thickening of endometrium. Endometrium is the innermost layer of the uterus. uterusचा सगळ्यात आपला पार्ट असलेला बघायला मिळतो. त्याच्यामुळे त्याचं थिकनिंग महत्वाचं असतं. बरोबर? ज्या वेळेस आपल्याला मेन्स्ट्रुअल सायकल असलेली बघायला मिळते, त्याच्यामध्ये 4 वेगळ्या प्रकारच्या फेजेस असलेल्या बघायला मिळतात. ठीक आहे? एक मेन्स्ट्रुअल फेज असते की ज्याच्यामध्ये ब्लिडिंग होतं, त्याच्यानंतरची पोस्ट मेन्स्ट्रुअल फेज असते, त्याच्यामध्ये काय होतं की एंडोमेट्रियम थिक व्हायला लागतं. बरोबर? आणि त्याच्यानंतर आपल्याला ऍक्च्युअल एक मेन्स्ट्रुअल पिरियड आलेला बघायला मिळतो, किंवा त्याला आपण हॉट पिरियड असं म्हणतो, की ज्यावेळेस फर्टिलायझेशन होतं आणि ओव्हुलेशन होतं, त्याला ओव्हुलेशन असेल म्हटलं तरी चालेल. ओव्हुलेशन फेज असं म्हटलं जातं. तर त्या ओव्हुलेशन फेज मध्ये काय होतं की फर्टिलायझेशन होऊन आपल्याला त्याचं इम्प्लांटेशन होणं गरजेचं असतं. त्या इम्प्लांटेशनसाठी थिकनिंग होणं गरजेचं असतं. ते थिकनिंग करण्याचं काम महत्वाचं असतं. प्रोजेस्टेरॉनचं असतं ना एक सगळ्यात महत्वाचं. अँड प्रिपेरिंग द एंडोमेट्रियम फॉर द इम्प्लांटेशन. इम्प्लांटेशनसाठी एंडोमेट्रियम तयार करणं हे सगळ्यात महत्वाचं काम आपल्याला प्रोजेस्टेरॉनचं असलेलं बघायला मिळतं. आता दुसरं, इट मेंटेन्स द प्रेग्नन्सी. लक्षात ठेवा, मेंटेन प्रेग्नन्सी. प्रेग्नन्सी इज हॅव्हिंग अ एम्ब्रियो इन द युटेरस. युटेरस मध्ये एम्ब्रियो असण्याची कंडिशन म्हणजे काय? प्रेग्नन्सी. लक्षात ठेवा, ती प्रेग्नन्सी मेंटेन करणं कोणाचं काम असतं? प्रोजेस्टेरॉन. सो इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ प्रेग्नन्सी हार्मोन. त्यालाच काय म्हणायचं? प्रेग्नन्सी हार्मोन. Whenever the blood progesterone level is high, at that time there is an embryo present in the uterus. Uterus मध्ये embryo असतो. कुठून सुरू होतं? बघा, त्या पोस्ट मेन्स्ट्रुअल सायकल मेन्स्ट्रुअल फेज पासून सुरू होतो. म्हणजे पहिले 4 दिवस गेले की दुसऱ्या 5व्या दिवसापासून एंडोमेट्रियम थिक व्हायला सुरू होतो. प्रोजेस्टेरॉनची लेवल वाढत जाते आणि जर फर्टिलायझेशन झालं तर ती लेवल कॉन्स्टंट राहते. 9 महिने 9 दिवस. ठीक आहे? ती लेवल जास्त राहते. आणि ज्या दिवशी डिलिव्हरी होणार आहे त्या दिवशी ड्रास्टिकली प्रोजेस्टेरॉन लेवल डिक्रीजेस. क्लिअर? म्हणून हे प्रोजेस्टेरॉन काय करतं? प्रेग्नन्सी मेंटेन करतं. देअरफॉर इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ प्रेग्नन्सी हार्मोन. इट ऑल्सो इन्व्हॉल्व्ड इन द मुवमेंट ऑफ द चाइल्ड विथिन द युटेरस.
ड्युरिंग द प्रेग्नन्सी. प्रेग्नन्सीच्या वेळेस युटेरस थोडं लिटल कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन करणं हे कोणाचं काम असतं? ह्या प्रोजेस्टेरॉन. सो प्रोजेस्टेरॉन इज द प्रेग्नन्सी हार्मोन. इट इज द प्रेग्नन्सी. हे सगळ्यात महत्वाचं हार्मोन असलेलं आहे ना. त्या दोन्ही हार्मोन्स वरती रिप्रोडक्टिव्ह सायकल आपल्याला फिमेलची असलेली आधारित असलेली बघायला. सो इट इज अ वन इम्पॉर्टंट. अनदर इज द रिलॅक्सिंग. Relaxing is also secreted by the corpus luteum. अजून हे सुद्धा कॉर्पस ल्युटियमला सिक्रेट केलं जातं, पण स्टेजेस वेगवेगळे आहेत लक्षात. लेट स्टेज मध्ये पुन्हा रिलॅक्सिंग सिक्रेट केलेलं बघायला मिळतं. ठीक आहे. It is secreted at the end of the gestation period. Gestation period is a period in which lady have a baby in the uterus or child in the uterus. Pregnancy म्हणजे gestation. ठीक आहे. त्याच्यात वेगळा काय आपल्याला सांगताय. हॅव्हिंग एम्ब्रियो इन द युटेरस इज द जेस्टेशन. सुरू झालं की जिथून पुढे एम्ब्रियो आपल्या युटेरस मध्ये आहे त्या पिरियडला जिथपर्यंत आहे त्या पिरियडला आपण काय म्हणायचं? जेस्टेशन पिरियड असं म्हणायचं. इट सिक्रेटेड at the end of gestation. Gestationच्या एंडला हे सिक्रेट केलं जातं. कधीही सिक्रेट केलं जातं. म्हणून लक्षात ठेवायचं. If there is a pregnancy, if there is a fertilization, corpus luteum is maintained throughout the pregnancy period. Corpus luteum पूर्ण प्रेग्नन्सीच्या काळामध्ये तिथं शिल्लक असतं हे लक्षात ठेवायचं. थोडं आणि ज्यावेळेस कॉर्पस ल्युटियम डिसॅपियर होतं त्यावेळेस प्लॅसेंटा तयार झालेला असतो. काय म्हटलं मी? प्लॅसेंटा तयार झालेला असतो. अशा वेगळ्या पद्धतीनं आपल्याला हे महत्वाचं असलेलं बघा ना. And therefore, at the relaxing itself is a relaxation of the pelvic girdles. Pelvic girdles जे असतात ते रिलॅक्स करणं, सर्विक्स रिलॅक्स करणं हे काम आपल्याला याचं असलेलं. रिलॅक्स करणं. रिलॅक्स म्हणजे बर्थ ज्यावेळेस होणार आहे मुलाचा, लहान बाळाचा, त्यावेळेस द स्मॉल साइज युटेराइन सर्विक्स इज इन्क्रीज इन इट्स ल्युमेन साइज. त्याची ल्युमेन साइज काय होते? वाढते. दॅट रिलॅक्सेशन इज ड्यू टू द रिलॅक्सिंग हार्मोन ड्युरिंग द डिलिव्हरी, ड्युरिंग द बर्थ. बरोबर. बर्थच्या वेळेस आपल्याला त्याचं रिलॅक्सेशन होणं गरजेचं असलेलं बघा ना. म्हणून हे एक सगळ्यात महत्वाचं हार्मोन असलेलं बघा ना. अँड अनदर इज द इनहिबिन. It is also secreted by the corpus luteum. हे सुद्धा कॉर्पस ल्युटियम न सिक्रेट केलेलं हार्मोन असलेलं बघायला मिळतं. अँड इट इनहिबिट्स द सिक्रेशन ऑफ अदर हार्मोन्स. दुसरे हार्मोन्स जे आहेत प्रेग्नन्सीच्या काळामध्ये इतर हार्मोन्स जे आहेत, फॉर एक्झाम्पल FSH फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन अँड गोनॅडोट्रॉपिक स्टिम्युलेटिंग हार्मोन, GnRH मध्ये रिलीजिंग हार्मोन. ठीक आहे. तर ही दोन हार्मोन इनहिबिट केलं जातं. इनहिबिशन का असं केलं जाईल? कारण कॉर्पस ज्यावेळेस प्रेग्नन्सी असेल देयर इज नो नीड ऑफ द फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन इन द बॉडी. प्रेग्नन्सी ऑलरेडी आहे त्याच्यामुळे फॉलिकलची डेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे का तिथं? नाही. देयर इज नो नीड अँड देअरफॉर देयर इज no secretion of the follicle stimulating hormone, and that secretion is inhibited by the inhibin hormone, which is secreted by the corpus luteum. जोपर्यंत कॉर्पस ल्युटियम आहे तोपर्यंत इनहिबिन सिक्रेट होतं, म्हणून FSH सिक्रेट होत नाही, म्हणून फॉलिकलची डेव्हलपमेंट होत नाही. जर प्रेग्नन्सी राहिली तर कॉर्पस ल्युटियम जसाच्या तसाच राहतो आणि FSH सिक्रेट होत नाही. पण प्रेग्नन्सी नाही राहिली तर काय होणार? कॉर्पस ल्युटियम डिसॅपियर होतो. देअरफॉर इनहिबिन सिक्रेशन इज नॉट देअर. देन देयर इज अ सिक्रेशन ऑफ द FSH. क्लिअर? म्हणजे सायकल कंटिन्यू होते. तर अशा पद्धतीनं आपल्याला ही चार हार्मोन्स त्या ओव्हरी मधून सिक्रेट झालेली बघा ना. सो इट इज अ ओव्हरी which is involved in the secretion of the four different hormones. Four different hormones: estrogen, progesterone, relaxin, and the inhibin. When you look at the male has a gonad that acts as an endocrine organ, that is a testis. This testis secretes a special hormone. This hormone is called as a testosterone. Testosterone. It is secreted by the small group of cells present in the testis. Those are called as the Leydig cells.
लिविक सेल्स. लिविक सेल्सचा बंच असतो. जसा आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स बघितले आपण, तसा सेमिनिफेरस ट्युब्युल्सच्या मध्ये छोट्याशा सेल्सचा ग्रुप असतो, त्याला लिविक सेल्स असं म्हणतो. त्या लिविक सेल्स काय करतात, टेस्टोस्टेरॉन नावाचं हार्मोन सिक्रेट करतात. इट इज रिस्पॉन्सिबल फॉर द मेंटेनन्स ऑफ द सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स इन द मेल. सेकंडरी sexual characters in male. For example, beard आपल्याला येते. बियर्ड कशामुळे येते, तर टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण वाढलेलं असतं. मस्टच डेव्हलपमेंट इज ड्यू टू द टेस्टोस्टेरॉन. मसल डेव्हलपमेंट मस्क्युलाइन नेचर असं म्हणतात आपण त्याला. ह्या फिमेल मध्ये मसल दिसतात का रे? कुठली फिमेल बॉडी बिल्डिंग केली बघितली? काय करायचं, टेस्टोस्टेरॉनचं इंजेक्शन देतात. हा फार भयानक आहे. निसर्गाच्या विरुद्धच करायला लागलं आपण. का तर मुलं आपल्या बरोबर एवढं कॉम्पिटिशन चाललेलं असतं, म्हणजे मुलांबरोबरचं कॉम्पिटिशन एवढं चाललेलं भयानक की काय राहिलं की कुठेतरी आपण मेन्शन केलं पाहिजे म्हणून मी बोलतो इथं. कारण त्यांच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्यांनी मेंटेन करणं गरजेचं असतं, ते मेंटेन करत नाही. मसल डेव्हलपमेंट आपल्यामध्ये काही जरी नाही केलं तर मसल डेव्हलपमेंट होते ठराविक काळानंतर. टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण जास्त झालं की आपल्यामध्ये मसल डेव्हलपमेंट होते, ठीक आहे, पण त्याच्यामध्ये कधीच होत नाही, कारण टेस्टोस्टेरॉन इज नॉट सिक्रेटेड. बट सम ऑफ द टेस्टोस्टेरॉन सिक्रेटेड बाय द ऍड्रेनल ग्लॅंड, ऍड्रेनल कॉर्टेक्स, बरोबर. तिथून सिक्रेट झालं की मग मात्र थोडाफार त्याच्यामध्ये परिणाम दिसतो, पण ते जास्त प्रमाणात सिक्रेट करू शकत नाही, म्हणून त्याच्यामध्ये जास्त परिणाम दिसत नाही, ठीक आहे. तर एवढंच लक्षात ठेवा. बाकी सेक्शुअल सायकल जी आहे, सेक्शुअल अर्ज of the male is maintained by the testosterone. So it is another important hormone in the male. Okay. So these are the key glands present in the body. But there are many different glands which are also present in the body that we will sum up in very shortly. आपल्याला फक्त फास्ट मध्ये बघायचं आहे, तर आपण डिफ्यूज्ड एंडोक्राइन ग्लॅंड असं म्हणणार आहोत. डिफ्यूज्ड एंडोक्राइन ग्लॅंड्स, लक्षात ठेवा. डिफ्यूज्ड एंडोक्राइन ग्लॅंड्स, त्याच्यातली पहिली सगळ्यात महत्त्वाची आहे प्लॅसेंटा. प्लॅसेंटा टेम्पररी ग्लॅंड आहे, लक्षात ठेवा. प्लॅसेंटा इज अ टेम्पररी ग्लॅंड. इट इज नॉट थ्रू आउट द लाईफ, इट इज फॉर द स्पेसिफिक पिरियड ऑफ अ लाईफ. मी काय त्याच्याबद्दल जास्त सांगणार नाही, कारण प्लॅसेंटा तुम्हाला अजून तुम्ही रिप्रोडक्टिव्ह फिजिओलॉजी मध्ये बघितलेलं आहे. प्लॅसेंटा इज अ कनेक्शन बिटवीन द एम्ब्रियो अँड द मदर. एम्ब्रियो आणि मदर युटेरस आणि एम्ब्रियोच्या मध्ये जे कनेक्शन असतं त्या कनेक्शनला आपण काय म्हणतो, प्लॅसेंटा असं म्हणतो. थ्रू दिस प्लॅसेंटा देयर इज अ कम्युनिकेशन बिटवीन द चाइल्ड डेव्हलपिंग एम्ब्रियो अँड द मदर. It supplies the nutrients and takes out many different kinds of excreted materials as well, and so many different functions. But in addition to that, placenta is involved in the endocrine functions as well. Placenta endocrine functions सुद्धा प्लॅसेंटाचे असलेली बघा मिळतात. कुठले कुठले? जेवढे आता फिमेलचे हार्मोन बघितले तेवढे सगळे कोण सिक्रेट करतात? प्लॅसेंटा सिक्रेट करतात. इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, आणि याच्यापेक्षा वेगळी हार्मोन्स असतात. ह्युमन कोरियोनिक गोनॅडोट्रोफिन, HCG असं आपण त्याला म्हणतो. HCG, दिस इज द अनदर हार्मोन व्हिच इज secreted by this placenta, and therefore placenta is very important. And these hormones are, especially HCG, is only secreted by the placenta. Therefore, having a HCG in the blood is the indication or it is a marker for the pregnancy. Pregnancy चा मार्कर कोण आहे? HCG असलेला बघायला मिळतो. प्रेग्नन्सी टेस्ट मध्ये कुठला हार्मोन वापरला जातो, तर HCG वापरलेला बघायला मिळतो, ठीक आहे. तर अशा प्रकारे हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन्स असतात बघायला मिळतात. Therefore, this estrogen and progesterone they maintains the pregnancy, especially progesterone. Estrogen जास्त नसतं सिक्रेट केलेलं, पण कमी असतं. प्रोजेस्टेरॉनची लेवल वाढलेली बघायला मिळते. कॉर्पस ल्युटियम थोडं कॉन्ट्रीब्यूट करतं, पण रिक्वायरमेंट जास्त असते. ती रिक्वायरमेंट कोण भरून काढतो, तर प्लॅसेंटा भरून काढतो, लक्षात ठेवायचं. आणि देअरफॉर फर्दर थिकनिंग ऑफ द युटेरस इज प्रोव्हाइडेड बाय द प्रोजेस्टेरॉन. अगेन
human chorionic gonadotropin also takes over the progesterone and therefore maintains the pregnancy maintenance, and many different physiological activities are maintained by this placenta. Therefore is a very important endocrine organ. Another, there is a intestine or gastrointestinal tract, GI tract, gastrointestinal tract. This gastrointestinal tract secrete especially 3 to 4 different kinds of hormones. वेगवेगळ्या प्रकारचे hormones म्हणतात. त्याच्यातलं पहिलं आपण सांगूया गॅस्ट्रीन. It is involved in the release of a specific type of juice that is called as gastric juice. Release of gastric juice. It is secreted by the intestine. कोण secrete करतं? Intestine, and stimulate the release of a gastric juice. दुसरं आपल्याला असलेलं बघायला मिळतं secretin. Secretin is secreted by the intestine. Intestinal cells secrete केलेल्या बघायला मिळतात, and it is involved in the special secretion of pancreatic and bile juice by the pancreas and the liver. बरोबर? कशाचं सिक्रेशन वाढवतो किंवा करतो हे secreting pancreatic juice from the pancreas and bile from the liver is stimulated to secrete by the secretin. Secretin काय करतं? जातं पॅनक्रियाला स्टिम्युलेट करतं, बरोबर, आणि त्याला काय सांगतं? पॅनक्रियाटिक ज्यूस सिक्रेट करा. लिव्हरकडे जातं, लिव्हरला सिक्रेट करतं. बाईल गॉल ब्लॅडरला पण स्टिम्युलेट करतं आणि बाईल रिलीज आणि सिक्रेट करण्यासाठी ते सांगतं. म्हणून तो सेक्रेटिन आपल्याला वेगळा असलेला बघायला मिळतो. तिसरं हार्मोन आहे कोलेसिस्टोकायनिन. This cholecystokinin is also called as a pancreozymin. त्याला काय म्हणायचं? pancreozymin. गॅस्ट्रोलायसिस शब्द देतो सांगत. It is responsible for the release of bile from the bile or bile sac असं म्हणतात. बाईल सॅक किंवा गॉल ब्लॅडर असं म्हणतात त्याला. त्या गॉल ब्लॅडर मधून जो स्टोअर केलेला बाईल ज्यूस आहे तो रिलीज करायचा आणि सेक्रेटिन काय करतं? बाईल ज्यूस सिक्रेट करायचा आणि बाईल गॉल ब्लॅडर मध्ये तो स्टोअर करायचा आणि तो स्टोअर केलेला रिलीज करण्याचं काम कोणाचं असतं? कोलेसिस्टोकायनिनचं असलेलं बघायला मिळतं. तर अशा वेगवेगळ्या प्रकारची फंक्शन्स आपल्याला त्या 3 वेगळ्या प्रकारच्या हार्मोनमध्ये बघायला मिळतात. आणि शेवटचं आहे एंटेरोगॅस्ट्रोल किंवा GIP असं म्हटलं जातं. गॅस्ट्रिक इनिबिटरी पेप्टाइड. दिस गॅस्ट्रिक इनिबिटरी पेप्टाइड इज रिस्पॉन्सिबल फॉर द इनहिबिशन ऑफ especially gastric juice whatever is secreted, it is inhibited. Inhibition of gastric juice inhibition करणं किंवा सिक्रेशन जे सुरू झालेलं आहे. बघा इथे सुद्धा आपल्याला लक्षात येईल गॅस्ट्रिन आणि गॅस्ट्रिक इनिबिटरी पेप्टाइड दे आर वर्किंग अपोजिटली. बरोबर? अपोजिटली काम करतात. म्हणजे गॅस्ट्रिन काय करतं? गॅस्ट्रिक ज्यूस रिलीज करतं आणि हे काय करते? इनिबिट करतं. बस एवढे 2 फंक्शन्स आपल्याला इथं कंपॅरेटिव्हली लक्षात ठेवली तरी चालतात. ओके, क्लियर? सो दीज आर द डिफरंट हार्मोन्स सिक्रेटेड बाय द gastrointestinal tract. ठीक है? Okay. So another some glands are there. Those are minor glands, but they also have some impact. So important another is the kidney. मी याला डिफ्युज्ड म्हणण्यापेक्षा मी त्याला मायनर ग्लँड्स असं म्हणतो. दोज आर नॉट मेजर बट मायनर. किडनीज सिक्रेट्स 2 to 3 डिफरंट काइंड्स ऑफ द हार्मोन्स. वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन्स आपल्याला इथं सिक्रेट केलेली बघायला मिळतात. एक आहे रेनिन, इरेथ्रोपोएटिन and calcium
कॅल्सिट्रिऑल, कॅल्सिट्रिऑल, तीन वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन. खरं तर एक्सक्रीशन चॅप्टर झालाय तुमचा. व्हॉट इज द फंक्शन ऑफ रेनिन? Renin is responsible for conversion of a angiotensin, बरोबर, angiotensin to the angiotensin 1, बरोबर ना. रेनिन angiotensin सिस्टम आपल्याला असलेली बघायला मिळते, which is responsible for the retention of water in the body. वॉटर ऍब्सॉर्प्शन रेग्युलेट करण्यासाठी रेनिन angiotensin सिस्टम असते, ती रेग्युलेट करणं हे कोणाचं काम असतं? रेनिनचं असलेलं बघायला मिळतं. दिस रेनिन इज सिक्रेटेड बाय द juxtaglomerular apparatus, बरोबर. juxtaglomerular माहित असेल तिथं आहे करेल. इरिथ्रोपोएटिन is increasing the blood cell synthesis or red blood synthesis, increases the synthesis of the RBCs. RBC synthesis regulate केलेलं बघायला मिळतं. and calcitriol is involved in the calcium balance. ठीक आहे, calcitriol आपल्याला कॅल्शियम बॅलन्स मध्ये इन्व्हॉल्व असलेला बघायला मिळतो. कॅल्सिट्रिऑल अजून त्याला दुसरा प्रॉब्लेम, इट इज ऍक्टिव्ह फॉर्म ऑफ द विटॅमिन डी. विटॅमिन डी चा ऍक्टिव्ह फॉर्म आहे असं आपण म्हणतो. आणि देअरफॉर इट इज इन्व्हॉल्व इन द कॅल्शियम बॅलन्स और कॅल्शियम ऍब्सॉर्प्शन इन द इंटेस्टाइन इज मेंटेन्ड बाय दिस कॅल्सिट्रिऑल. ठीक आहे, तर अशा प्रकारची किडनी मधून हार्ट इज ऑल्सो अ ग्लँड. लक्षात ठेवा, हार्ट, एट्रियम ऑफ अ हार्ट असं म्हणतो. एट्रियम ऑफ हार्ट, हार्टचा एट्रियम जो आहे तो सुद्धा ग्लँड म्हणून काम केलेला बघायला मिळतो. अँड इट सिक्रीट्स वन फॅक्टर, समटाइम मे नॉट बी कॉल्ड एज अ हार्मोन बट इट इज कॉल्ड एज अ फॅक्टर, एट्रियल नायट्रेग्रेटिक फॅक्टर, ANF असं म्हटलं जातं. एट्रियल नायट्रेग्रेटिक फॅक्टर, इट इज ऑल्सो इन्व्हॉल्व्ड, इट वर्क्स ऑन द किडनी अँड देअरफॉर इट increases the natriuresis. Natriuresis, excretion of a sodium. Natriuresis म्हणजे काय? Excretion of the sodium. It increases the secretion or it increases the excretion or secretion of the sodium and therefore the water. आपल्या ब्लड मध्ये जर वॉटरचं प्रमाण जास्त झालं, बघा काय होतं, कसं सिक्रेट होतं. तर फार छान मेकॅनिझम आहे बरं का. जर ANF सिक्रेट कधी होतो, ब्लड प्रेशर जास्त असेल तर. ब्लड प्रेशर कधी जास्त असतं, ब्लड व्हॉल्यूम जास्त असल्याने. ब्लड व्हॉल्यूम कधी जास्त असतं, ब्लड मध्ये वॉटर जास्त झालं की ब्लड व्हॉल्यूम जास्त असतं. वॉटर जास्त झाले काय होणार, प्रेशर क्रिएट होणार. दॅट प्रेशर कम्स ऑन द एट्रियम, बरोबर. एट्रियल वॉल वरती प्रेशर येतं and therefore it secretes the ANF. ANF goes to the kidney and within the kidney what it do, it excretes the sodium and therefore the water and therefore increases the water excretion and decreases the blood pressure. ब्लड प्रेशर कमी करण्याचं काम आपल्याला ANF चं असलेलं बघायला मिळतं. क्लिअर. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन्स आपल्याला असलेले बघायला मिळतात. सो दीज आर द मेनी डिफरंट टाइप्स ऑफ हार्मोन्स प्लेइंग अ की रोल इन द बॉडी and maintains the whole body physiology. सगळ्या बॉडीची फिजियोलॉजी आपल्याला मेंटेन केलेली बघायला. ओके. सो nowadays there is another kind of a treatment came for, as we have said, many different kinds of the disorders for the or due to the deficiency of the hormone as well as increase in the hormone. There are many different kinds of the deficiencies and therefore there has come forward some technique, that is a treatment that is called as a hormone therapy. एक शॉर्ट मध्ये येते, एकदा सांगतो. hormone therapy. Hormone therapy is a treatment of any disease by the hormone. साधं सिंपल आहे. डायबिटीज मेलिटस झाला बिकॉज ऑफ द डिफिशियन्सी ऑफ ग्लुकोज, इन्सुलिन. इन्सुलिनच्या डिफिशियन्सी मुळे काय झाला, डायबिटीज मेलिटस झाला. कारण बघा बेटा, कारण काय सांगतो मी, इन्सुलिनच्या डिफिशियन्सी, लो इन्सुलिन सिक्रिशन मुळे जर डायबिटीज मेलिटस होत असेल तर त्याला साधी ट्रीटमेंट आहे, थेरपी आहे, काय, इन्सुलिनचं इंजेक्शन देणे, बस. दॅट इज अ हार्मोन थेरपी. कधी कधी काही स्त्रियांमध्ये डिलिव्हरी होत लवकर होत, स्वतः करू शकत नाही, अशा वेळेस ऑक्सिटोसिनचं इंजेक्शन दिलं प्रेग्नन्सी. देन व्हॉट इज दॅट, दॅट इज अ हार्मोन थेरपी. बरोबर. म्हणजेच काय, आपण काय म्हणूयात, ऍप्लिकेशन ऑफ or
यूज ऑफ ऍप्लिकेशन म्हणलं तरी चालेल. यूज ऑफ हॉर्मोन्स फॉर ट्रीटमेंट ऑफ डिसऑर्डर्स त्या प्रकारच्या डिसऑर्डरला ट्रीट करण्यासाठी जर हॉर्मोनचा यूज केला तर त्या प्रोसेसला काय म्हणायचं, हॉर्मोन थेरपी असं म्हणायचं. क्लिअर. मग आता सांगितलं की 2-3 आपल्याला एक्झाम्पल्स माहितच आहेत. खूप ऍडव्हान्स्ड टेक्नॉलॉजीज पण आपल्याला आलेल्या बघायला मिळतात. तुम्हाला ग्रोथ हॉर्मोन आहे, काही लोकांमध्ये ग्रोथ हॉर्मोनचं प्रमाण कमी असतं आणि मग डॉर्फिझम येण्याचे चान्सेस असतात. अशांना ग्रोथ हॉर्मोनचं इंजेक्शन दिलं की त्यांची हाईट वाढलेली बघायला मिळते. ती ठराविक काळामध्येच घ्यावी लागते. नंतर प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा प्रेग्नन्सी जर मेंटेन होते, कधी कधी काय होतं काही स्त्रियांना प्रेग्नन्सी राहत नाही, अशा वेळेस सुद्धा हॉर्मोन ट्रीटमेंट आपल्याला देणं गरजेचं असतं आणि त्या सगळ्यांना आपण हॉर्मोन थेरपी असं म्हणतो. सो दिस इज ऑल अबाउट द केमिकल कोऑर्डिनेशन and all the different aspects related to the endocrine system. Clear? So this is the different aspects of the control and coordination all over the body. Okay, we will stop here. Thank you.